सध्या मराठी चित्रपट विश्वातले अनेक सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांपेक्षा स्टेटमेंटमुळे जास्त चर्चेत असतात. सचिन पिळगावकर आणि संतोष जुवेकर ही त्यातली प्रमुख नावं. सचिन पिळगावकर तर आपल्या विधानांमुळे प्रचंड ट्रोल होत असतात. त्यातच छावा चित्रपटामध्ये झळकलेल्या संतोषने एका मुलाखतीत केलेलं विधान त्याच्याच अंगलट आलं. आता त्याचा एक्सप्रेस होण्याचा उद्देश वेगळा होता, पण आता या ट्रोलिंगवर मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर व्यक्त झालीय. तिने लोकशाही मिररला दिलेल्या मुलाखतीत मराठी चित्रपट विश्वातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. छावा चित्रपटाच्या प्रसिद्धी दरम्यान संतोषने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विकी कौशल सोबतच्या मैत्रीबद्दल त्याने काही गोष्टी सांगितल्या होत्या. विकीला माझ्याशिवाय चैन पडायचं नाही या त्याच्या विधानाची नेटकर यांनी प्रचंड खिल्ली उडवली होती. यामुळे संतोषला स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतः व्हिडिओ सुद्धा शेअर करावा लागला होता. आता लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने संतोषची पाठराखण केली. ती म्हणाली, बिचारा संतोष, पण तो स्वभावानं तसा मजेशीर आणि गोड आहे. तो स्वतःचीच लाल करतोय असं लोकांना वाटत असेल, पण खरं सांगायचं तर तो अतिशय ग्राउंडेड आणि डाऊन टू अर्थ माणूस आहे, असं म्हणत तिने एकंदरीतच संतोष जुवेकरची बाजू मांडली. दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या ट्रोलिंगवरही क्रांती व्यक्त झाली. यावेळी तिने ट्रोलर्सना सुनावलं सुद्धा. ती म्हणाली की सचिन यांच्या बाबतीत ट्रोलर्सनी मर्यादाच ओलांडली. त्याचं खरंच वाईट वाटतं. त्या माणसाचं केवढं काम आहे. आम्हाला आता धड चमचा धरता येत नव्हता तेव्हापासून ते काम करतायत. त्याने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. ट्रोलर्स आपली ओळख लपवतात, चेहरा दिसत नाही म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल काहीही बोलणार. बरं, या ट्रोलर्सना तरी त्यामागची सत्यता माहितीये का? सचिन यांच्याबद्दलच पुढे सांगताना क्रांती म्हणाली की सचिन पिळगावकर एखादी गोष्ट सांगतायत तर ते खरं आहे की खोटं हे ठरवणारे तुम्ही कोण? ते म्हणत असतील तर त्यात काहीतरी तथ्य नक्कीच असेल. समजा ते एखाद्या मोठ्या कलाकाराबद्दल तसं काही बोललेच नसतील तर मग तो मोठा कलाकार येऊन असं काही झालंच नव्हतं हे म्हणणार नाही का? त्याने काहीतरी म्हटलंय म्हणजे नक्कीच काहीतरी असेलच ना. निदान त्यांचं ऐका तरी. एकंदरीतच सेलिब्रिटी आणि ट्रोलिंग हा कधीही न संपणारा विषय. पण त्यातच क्रांती रेडकरचे पती IAS ऑफिसर समीर वानखेडे यांनाही मध्यंतरी ट्रोल करण्यात आलं होतं. पण इथे त्यांना स्टेटमेंटवरून नव्हे तर आर्यन खानने आपल्या बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड या वेबसिरीजमध्ये वानखेडे यांच्यासारखं पात्र वापरलं होतं. यावर स्वतः वानखेडे यांनी आक्षेप घेत मानहानीचा खटला सुद्धा दाखल केला होता. यावरून ट्रोल करण्यात आलं. मात्र नंतर हे प्रकरण थंड पडलं. दरम्यान क्रांतीने सचिन पिळगावकर आणि संतोष जुवेकर या दोन्ही अभिनेत्यांची बाजू मांडल्यामुळे तिलाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येते. त्यामुळे एकंदरीतच हा तिढा कधीही सुटणार नाही एवढं मात्र नक्की. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.